जय श्रीराम. गुड मॉर्निंग. आज 13 जानेवारी 2026. नेहमीप्रमाणे आजही बाहेर आलो आहे आणि जे काही सुचत आहे, चांगलं सुचत आहे ते आज मला सुचवायचं आहे. तर आज वॉकिंग आपण रोज 30 मिनिटाची वॉकिंग करायला पाहिजे. आपण जर का 30 मिनिट न बोलता, तोंड न उघडता, नाकाने श्वासोश्वास करत जर का आपण 30 मिनिट वॉकिंग केली तर त्याचे एवढे चांगले रिझल्ट मिळतात आपल्याला, आपण कल्पनाही करू शकत नाही. चांगली झोप लागेल, चांगली भूक लागेल, कार्यक्षमता वाढेल, सकारात्मक राहू, आनंदी राहू आणि आपल्याला पाहून इतरांना सुद्धा स्फुरण येईल, त्यांना सुद्धा प्रेरणा येईल की हा व्यक्ती काय खातो. काहीच करायचं नाही मित्रांनो. सकाळी उठायचं, छानपैकी क्षमतेनुसार पाणी प्यायचं. बहुतेक लोक म्हणतात की रोज पाणी पिलं पाहिजे, परंतु पाणी आपापल्या क्षमतेनुसार प्यायचं. कोणी कोमट प्यायचं, कोणी थंड प्यायचं, कोणी गरम प्यायचं. हा आपापला विषय आहे. आपापल्या विशिष्ट प्रत्येकाचे कोणी ना कोणी मार्गदर्शक असतात, गुरु असतात. तर त्यांच्या माध्यमातून, त्यांच्या मार्गदर्शनाने तुमच्या शारीरिक क्षमतेनुसार तुम्हाला जे सुटेबल होईल ते तुम्ही करायचं आहे. देखादेखी काहीही करायचं नाही आहे. आपल्याला जे सुटेबल होईल. मी उड्डाण म्हणतोय की 30 मिनिट चालायचं आहे, पण तुम्हाला चालणं शक्य होत नाही आहे. BP आहे, शुगर आहे, हार्ट कमजोर आहे, ऑर्थरायटिस आहे, बरेचसे आजार आहे. अशा वेळेस 30 मिनिट चालणं शक्य होणार नाही. हाजमा बिघडलेला आहे, पाचन तंत्र बिघडलेलं आहे. मग सुरुवातीला स्वतःला स्वस्थ करण्याचा प्रयत्न करा, स्वतःला एनर्जेटिक करण्याचा प्रयत्न करा, स्वतःला निरोगी करायचा प्रयत्न करा. प्राणायामाच्या माध्यमातून, मेडिटेशनच्या माध्यमातून, ध्यानाच्या माध्यमातून निश्चितच आपल्याला हळूहळू एनर्जी यायला लागेल. आपण एनर्जेटिक होऊन जाऊ आणि नंतर योग करायला लागा, नंतर वॉकिंग करायला लागा, नंतर आपल्याला जेवढे व्यायामाचे प्रकार येईल ना आपल्या क्षमतेनुसार तेवढे करायला लागा. चला चला चला. आणि बघा, चालण्याचे सुद्धा अनेक प्रकार आहे. चला 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 चला. चालण्याच्या प्रकारामध्ये बघा, एक 5 मिनिट कसं आहे, सुरुवातीला हळूहळू चालायचं. 5 मिनिट हळूहळू, चला चला चला, हळूहळू चालायचं. त्यानंतर थोडी स्पीड वाढवायची, थोडी स्पीड वाढवायची. त्यानंतर जवानों की चाल, जवानों की चाल, लेफ्ट राईट. बघा, याने पाचन तंत्र एवढं जोरदार होऊन जाईल. माती जरी खाल्ली तरी पचायला लागेल, माती जरी खाल्ली तरी पचायला लागेल. लेफ्ट राईट, लेफ्ट राईट, लेफ्ट राईट. व्हेरी गुड. आणि विशेष, मी बोलताना, चालताना बोलतोय, मला तुमच्यापर्यंत मेसेज पोहोचवायचा आहे म्हणून बोलतोय. परंतु अजिबात बोलायचं नाही, चालताना अजिबात बोलायचं नाही. नाकाने श्वासोश्वास आणि चालायचं आहे. श्वास जो आहे तो दीर्घ जाईल, आपला श्वसन तंत्र चांगलं होईल आणि आपली फुफ्फुसं चांगले होईल. आपले जे रेस्पिरेटिव्ह आहेत ना, रेस्पिरेटिव्ह सिस्टम स्ट्रॉंग होईल. म्हणून लक्ष द्या आणि जेवढं काही तुमच्याशी मी शेअर केलेलं आहे ते काळजीपूर्वक अंगीकारा. म्हणजे काहीतरी चांगले रिझल्ट येईल. माझा एकच उद्देश आहे की आपल्याला जे अनुभूत आहे ते इतरांपर्यंत पोहोचवायचं. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. सर्वांना जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम. नमस्कार.